वरून मांडायला हवे होते. आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहे की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता. हा मुद्दा, यात कन्फ्युजनचा काय विषय मिस्टर फडणवीस, मला सांगा जरा. यात गोंधळ काय आहे? निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही, हे मी तुम्हाला आत्ता सांगते. यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळायलाच मार्ग नाही. नरेंद्र मोदींच्या मेहरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे, कर्तृत्वावर नाही. जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासंदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं. निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतीवर डोकं आपटून आलेले आहेत. हे त्यांना माहित नसेल तर सांगतो. अजित पवारांची वक्तव्य आधीची ऐका निवडणूक आयोगाविषयी. या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे. यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.